नमस्कार मित्रांनो, आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी पंख देतात, तर काही लोक आपले पंख कापण्याच्या प्रयत्नात असतात. आज आपण अशाच काही नकारात्मक, नीच किंवा घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना ओळखणं आणि त्यांच्यापासून लांब राहणं आपल्या प्रगतीसाठी अत्यंत गरजेचं आहे. अशा लोकांची ओळख कशी करायची, त्यांच्या कोणत्या 8 सवयी असतात, चला समजून घेऊयात. नंबर 1, शब्दांवर नाही, त्यांच्या पॅटर्नवर म्हणजेच वागणुकीवर लक्ष द्या. काही लोक तोंडाने खूप गोड बोलतात. तू माझा भाऊ आहेस, मी तुझ्यासाठी काहीही करेल, असे मोठे मोठे दावे करतात. पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा ते नेहमी गायब होतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. माणूस एकदा चूक करू शकतो, त्याला चूक म्हणतात. पण जर तीच व्यक्ती वारंवार गोड बोलून तुम्हाला फसवत असेल, खोटं बोलत असेल, तर तो त्यांचा पॅटर्न म्हणजे सवय असते. शब्द खोटे असू शकतात, पण माणसाची वारंवार घडणारी कृती कधीच खोटी नसते. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक सॉरीवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांचा हा फसवणुकीचा पॅटर्न ओळखा आणि लांब राहा. नंबर 2, शब्दांची फिरवाफिरव करणे म्हणजेच गोष्टी फिरवून सांगणे. हे लोक खूप हुशार असतात. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला किंवा चूक केली, तर ते स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी उलट तुमच्यावर ओरडायला लागतील. ते जुन्या गोष्टी उकरून काढतील किंवा असं काहीतरी बोलतील की तुम्हालाच अपराधी वाटू लागेल. तुम्ही विचार करू लागाल की खरंच माझी चूक होती का, मीच जास्त रिॲक्ट केलो का. यालाच मानसिक खेळ म्हणतात. समोरच्याला संभ्रमात टाकून स्वतः नामानिराळे होणे आणि दुसऱ्याला दोषी ठरवणे हीच यांची मुख्य चाल असते. अशा वेळी त्यांच्या बोलण्यावर नाही, तर वास्तवावरती विश्वास ठेवा. नंबर 3, ज्यांची जळण म्हणजे जेलसी कधीच लपत नाही. हे लोक कधीच मनातून तुमच्या सुखात सामील होत नाहीत. समजा तुम्हाला नवीन नोकरी लागली, तुम्ही नवीन गाडी घेतली किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवलेत, तर हे लोक वरवर अभिनंदन नक्की करतील. पण ते बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम गायब होतो. चेहरा पडतो आणि डोळ्यात एक प्रकारचा राग किंवा असंतोष स्पष्ट दिसतो. ते लगेच तुमच्या आनंदाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील. जसे की, अरे हो का, पण यात काय एवढं मोठं होतं. माणसाचं तोंड खोटं बोलू शकतं, पण त्याचे डोळे आणि बदललेला चेहरा कधीच खोटं बोलत नाही. हीच त्याची जळण असते. नंबर 4, पाठीमागे इतरांची निंदा करणे. हा अशा लोकांचा सर्वात मोठा स्वभाव असतो. जो माणूस तुमच्या जवळ येऊन तिसऱ्या व्यक्तीची बदनामी करतो, त्याच्या घरातील गुपित सांगतो किंवा त्याची लायकी काढतोय, तो गंगेत न्यालेला कधीच नसतो. आज तो तुमच्याशी मैत्री दाखवण्यासाठी दुसऱ्याची निंदा करतोय, पण उद्या तुमची पाठ फिरताच तो दुसऱ्या कोणाजवळ जाऊन तुमची ही इज्जत काढणार हे 100% ठरलेलं असतं. अशा लोकांना कोणाबद्दल आदर नसतो. त्यांना फक्त गॉसिप म्हणजे चुगल्या करायला आवडतं. ते तुमच्या समोर इतके गोड वागतात की तुम्हाला वाटतं की हा आपलाच माणूस आहे, पण प्रत्यक्षात ते पाठीमागे तुमच्या नावावर विष कालवत असतात. जेव्हा अशी व्यक्ती तुमच्यासोबत दुसऱ्यांची निंदा करायला लागेल, तेव्हाच सावध व्हा. त्यांच्या बोलण्यात रस दाखवू नका आणि त्यांच्याजवळ आपल्या मनातील गुपित किंवा खाजगी गोष्टी कधीच शेअर करू नका. नंबर 5, त्यांना तुमच्या बाउंड्रीज म्हणजे मर्यादा सहन होत नाहीत. हे लोक तुमच्या आयुष्यात, तुमच्या वेळेवर आणि तुमच्या निर्णयावर स्वतःचा ताबा मिळवू पाहतात. पण ज्या दिवशी तुम्ही ठरवता की आता बस, मी या गोष्टी खपवून घेणार नाही किंवा हा माझा खाजगी निर्णय आहे, यात पडू नका, त्याच दिवशी ते तुमच्यावर चिडतात. त्यांना तुमचा हा खंबीरपणा आवडत नाही. ते तुम्हाला अहंकारी किंवा बदललेला म्हणायला लागतात. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या तालावर नाचत होता, तोपर्यंत तुम्ही चांगले होता. पण तुम्ही स्वतःचा मर्यादा ठरवताच त्यांची सत्ता संपते. त्यांना त्रास होतोय म्हणून स्वतःचे नियम बदलू नका. उलट जर कोणाला नाही म्हणण्याचा राग येत असेल, तर समजून जा की तुम्ही अगदी योग्य पाऊल उचलत आहात. स्वतःचा आदर जपा. नंबर 6, गरजेपुरतीच मैत्री किंवा ओळख. हे लोक अत्यंत स्वार्थी असतात. जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असतं, पैशाची मदत हवी असते किंवा एखादा फायदा करून घ्यायचा असतो, तोपर्यंत ते तुमच्या पुढे पुढे करतील. तुम्हाला भाऊ भाऊ म्हणतील आणि खूप जवळीक दाखवतील. पण एकदा का त्यांचं काम फत्ते झालं की हे लोक सरळ पलटी मारतात.
नंतर तुम्ही समोर दिसलात तरी अनोळखी असल्यासारखं वागतील. तुमचे फोन उचलणार नाहीत किंवा मेसेजला उत्तर देणार नाहीत. थोडक्यात सांगायचं तर हे लोक तुमच्याशी नाही तर तुमच्याकडच्या फायद्याशी मैत्री करतात. फायदा संपला की मैत्री संपली. नंबर 7, तुमच्या आत्मविश्वासावरती घाला घालणे. अशा लोकांचा स्वतःवर तर विश्वास नसतोच, पण ते तुम्हालाही पुढे गेलेले पाहू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी नवीन करायचं ठरवलं, जसे की नवीन बिझनेस सुरू करणे, एखादी नवीन गोष्ट शिकणे किंवा स्वतःमध्ये बदल करणे, तेव्हा हे लोक सगळ्यात आधी तुमच्या उत्साहावरती विरजण घालतात. ते कधीच तुम्हाला कर, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणणार नाहीत. उलट ते तुमच्या मनात भीती आणि संशय निर्माण करतील. ते हे सगळं इतक्या हुशारीने बोलतील की तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवरती शंका यायला लागेल. तुम्ही विचार करू लागता की खरंच मला हे जमेल का, कदाचित हा बरोबर बोलतोय, आणि इथेच तुम्ही त्यांचा बळी ठरता. म्हणून अशा लोकांसमोर तुमचे मोठे प्लॅन्स कधीच बोलून दाखवू नका. नंबर 8, कधीही मनातून आनंद न होणे. हे लोक आतून प्रचंड नकारात्मक आणि रिकामे असतात. जगात कोणाचंही चांगलं झालं, कोणाला यश मिळालं किंवा कोणी आनंदात असेल तर यांना आतून जळजळ व्हायला लागते. त्यांना दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं कधीच जमत नाही. समजा एखाद्या गरीब माणसाने प्रगती केली किंवा तुमच्या घरात काही चांगलं कार्य घडलं तर हे लोक खुश होण्याऐवजी तोंड कडू करतात. कारण त्यांची मानसिकता अशी असते की जे मला मिळालं नाही ते दुसऱ्याला का मिळतंय. दुसऱ्याचं हसू हिरावून घेण्यातच त्यांना सुप्त आनंद मिळतो. अशी लोक कधीच कोणाचं खरे हितचिंतक असू शकत नाहीत. तर मित्रांनो, चिखलात दगड मारलात तर शिंतोडे आपल्यावरच उडतात. म्हणूनच अशा लोकांशी वाद घालत बसण्यापेक्षा स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवणं हाच सर्वात मोठा शहाणपणा आहे. जेव्हा तुम्हाला अशा लोकांची लक्षणे दिसतील तेव्हा सर्वात आधी त्यांच्याशी भावनिक दृष्ट्या अलिप्त व्हा. त्यांच्या बोलण्याला स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका. तुमची स्वप्न, तुमचे प्लॅन्स अशा लोकांसमोर कधीच बोलून दाखवू नका. शांत राहा, कारण तुमची शांतता हेच त्यांचं सर्वात मोठं उत्तर आहे. तुमचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा अशा लोकांचा विचार करण्यात वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर आणि ध्येयावर केंद्रित करा. तुमचं उत्तुंग यश अशा नकारात्मक लोकांना आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर करेल. लक्षात ठेवा, सिंह कधीच कुत्र्याच्या भुंकण्याने आपला रस्ता बदलत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि या माहितीचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.